फोरेन्सिक ग्राफॉलॉजिस्ट हे इतकं वेगळं आहे आणि जवळजवळ कितीतरी वर्ष तुम्ही हे करताय आणि हँडरायटिंगवरनं गुन्हेगार शोधणं वगैरे. तर मला सगळं हे खूप वेगळं, नवीन आणि इंटरेस्टिंग वाटतंय. तर तुमच्या काही केसेस सांगा ना आम्हाला, की नक्की तुम्ही करता काय? मॅडम, पहिल्यांदा मुद्दाम आपण एका केसने सुरुवात करूयात. पुण्याच्या जवळ राहणाऱ्या एका गावामध्ये एका मुलीच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना एक पत्र आलं होतं. त्या पत्रामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिताना त्यांनी की मुलगी चांगली नाही आहे किंवा तुमच्या मुलाला माहिती आहे ती मुलगी चांगली नाही आहे, असं ते पत्र त्यांना पाठवलेलं होतं. आणि ती मुलगी माझ्याकडे आली आणि तेव्हा ती मला म्हणते की सर, हे खूपच विचित्र झालेलं आहे की माझं लग्न मोडायचा प्रयत्न झाला आहे. तर साधं सोपं आम्ही पहिल्यांदा रँडमली पत्र बघतो, पत्रामध्ये साधारण काय कंटेंट्स आहेत ते बघतो. हस्ताक्षराचा पोत, आपण मुद्दाम मराठीतला शब्द वापरूयात, हस्ताक्षराचा पोत बघतो, त्यांनी प्रेशर काय दिलं ते बघतो. आणि हे पत्र बघितल्यानंतर आमच्या डोक्यात वेगवेगळ्या विषय पहिल्यांदा अभ्यासले असल्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हेच समजा जर आत्ता आपण पत्र घेतलं त्या मुलीला आलेलं, तर त्याच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना पत्र पाठवताना त्यांनी आदरणीय काका काकू असं लिहिलेलं होतं. त्यानंतर वाक्य लिहिलं होतं की प्रस्तावना पुरे झाली. आणि जे होतं ते इतकं साधं सोपं, एखादी शिवी जरी त्या पत्रात असेल तरी ती सभ्य शिवी आपण असं म्हणत, शिवी सभ्य नसते, पण त्या पत्रातल्या काही जर काही लिहिलेलं असेल तर ते सभ्य शिवीतला प्रकार होता. आणि मग मराठी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की अतिशय चांगलं मराठी आहे आणि चांगलं मराठी आणि एक चुकून लिहिणाऱ्याच्या हातनं स्त्रीलिंगी वाक्य आलेलं होतं. त्यामुळे मग साधं सोपं जातं. कारण एखाद्याला जर कोणी पत्र लिहित असेल तर त्याच्यामागे ते पत्र लिहिणाऱ्याचा उद्देशच असतो की समोरचा डिस्टर्ब झाला पाहिजे किंवा त्याचं एखादं आता समजायचं लग्न मोडलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा रँडमली पत्र येतात आम्ही प्रश्न पहिलं विचारतो की बाबा तुझं कोणावर काही भांडण आहे का? मग आम्ही त्याला कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो की बाबा तुझं भांडण झालं आहे, ती मुलगी आहे का? त्याने त्या जे लिहिणाऱ्याने आणखीन एक आमच्यासाठी फार चांगलं काम केलेलं होतं की ते पत्र एका इन्व्हलपमधनं आलेलं होतं. आणि इन्व्हलपमधनं जे पत्र आलं तर त्या पत्रामध्ये त्यांनी पत्ता जो लिहिलेला होता की समजा एक आपण कुठलाही पत्ता घेऊ, आता तुमचा घेऊयात पत्ता, आता मला तुमचा लोकल ॲड्रेस पिनकोड सकट माहिती नाही आहे, परंतु मला कोणीतरी विचारलं तर मी सांगेन की हॉटेलच्या समोरची बिल्डिंग आहे, त्याच्या 4थ्या मजल्यावर आहे. त्याला आम्ही असं म्हणतो की लँडमार्क लिहून त्यांनी ते इन्व्हलपवर लिहिलेलं होतं. मग तो सगळ्यात आमच्या दृष्टीने मोठा क्ल्यू असतो की लँडमार्क लिहिलं ह्याचा अर्थ ती व्यक्ती तिथं जाऊन आलेली आहे, ती व्यक्ती तिथं गेली असल्यामुळे तिला लँडमार्क माहिती आहे. त्या व्यक्तीने लिहिलं होतं की बस नंबर सो अँड सोच्या समोरच्या असं पत्ता लिहिला होता आणि लिहिलं होतं. मग बस नंबर ह्याचा अर्थ तिला बस नंबरच का अट्रॅक्ट झालेला ह्याला, तर मग ती येणारी बसने होती का, किंवा ती बसने यायची आणि घराच्या समोर बस स्टॉप आहे तिला माहिती आहे. बरं, दुसरं त्यामुळे ती जवळची व्यक्ती असली पाहिजे त्या घरात येणारी, कारण तिला लँडचे आपण पोझिशन म्हणतो ते माहिती आहे, जॉग्राफिकल लोकेशन म्हणतो आपण ते माहिती आहेत. दुसरी गोष्ट, मला जर समोरच्याला डिस्टर्ब करायचं तर मी आदरणीय काका काकू का लिहीन? काका काकू लिहिताना आदरणीय जर शब्द लिहिलेला आहे ह्याचा अर्थ त्या काका काकूंशी ती निगडीत आहे, ती त्या घरात रेग्युलर येणारी आहे. प्रस्तावना पुरे झाली लिहिणारी एक 3 शब्दांचं वाक्य लिहिणार आहे, ह्याचा अर्थ मराठी चांगला आहे. शक्यतो पुण्यातलं असण्याची शक्यता त्यामध्ये काही होते, स्त्रीलिंगी आहे. मग त्या पोरीला प्रश्न विचारले, बाई असं तुझ्याकडं कोण आहे, असं कोण आहे? आणि मग आम्ही काय करतो, याला आम्ही झिरोईंग म्हणतो की तुम्हाला असा प्रश्न पडतो की नक्की कोणी पाठवलं, पण आम्ही हे जे प्रश्न विचारल्यानंतर किंवा तिचं मराठी चांगलं पाहिजे, पुण्यातली आहे का पहिली गोष्ट, नंतर तुमच्या घरी मग त्यामुळे एक फक्त 5 किंवा 6 हँडरायटिंगचे सॅम्पल तिच्या डोळ्यासमोर आले की ही व्यक्ती मला पाठवू शकते. आणि त्यातलं सॅम्पल घेतल्यानंतर आम्ही मॅच केल्यानंतर ज्या पोरीने लिहिलं होतं ती पोरगी सापडली. तेव्हा काही वेळेला लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी जादूगार आहोत का? अजिबात जादूगार नाही आहे आम्ही सहज सोपं, म्हणजे माझं आवडतं वाक्य की वाक्य आणि कागद माझ्याशी बोलतो, माझ्याशी गप्पा मारतात आणि मला सांगतो की मी का जन्माला आलो आहे. आणि जे जन्माचं कारण एकदा कळलं की केस आपोआप सुटत जाते. आता तुम्ही अगोदर विचारलं की आम्ही हँडरायटिंग फॉरेन्सिक करतो म्हणजे काय करतो, तर सर्वसाधारणपणे भारतामध्ये जे आपण करतो त्याला जुन्या काळात एव्हिडन्स ॲक्ट 45 म्हणायचे, आता त्याचं काहीतरी नवीन दंड संहिता आली, त्यातला नंबर मला लक्षात नाही आहे, परंतु ते भारतात फक्त तेवढंच कोर्टामध्ये मान्य आहे की बाबा ह्यांची असलेली सही ह्यांची आहे किंवा नाही, किंवा ह्यांचं असलेलं अक्षर ह्यांचं आहे किंवा नाही, याला म्हणतात हँडरायटिंग मॅचिंग. तर हे करणारं भारतामध्ये पोलिसांचं खूप चांगलं डिपार्टमेंट आहे, CIDचं डिपार्टमेंट काम करतं, CBIचं डिपार्टमेंट काम करतं, त्यांच्याकडं ऑफिशियली कागदपत्र जातात. आता कागदपत्र आमच्याकडं पण येतात, आमच्याकडे 2 पद्धतीत कागदपत्र येतात, हँडरायटिंग मॅचिंगसाठी सुद्धा येतात. हे बघा, हे सिग्नेचर फ्रॉड झाली, ते त्याच माणसाची सिग्नेचर आहे का, फोर्जरी वगैरे, फोर्जरी, तुम्ही ज्याला फोर्जरी हा शब्द सहज वापरता, तर ही सिग्नेचर त्याच माणसाची आहे का, ह्याला म्हणतात की आपण एव्हिडेन्शियल याची व्हॅल्यू भारतामध्ये मान्य केली जाते. दुसरा जो प्रकार मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भाषेचा आणि लिखाणाचा अभ्यास करून त्या माणसाची सायकॉलॉजीचा अभ्यास करणं
आणि सायकॉलॉजीचं इंटरप्रिटेशन करणं, ह्याला हस्ताक्षर मानवी स्वभाव विश्लेषण आपण म्हणतो, त्याला ग्राफोलॉजी असं म्हणतात. आता ग्राफोलॉजी हा शब्द का आला, तर आपण ओलॉजी हा ग्रीकवरून आलेला शब्द की ज्याला सायन्स म्हणतो आपण. सायकॉलॉजी म्हणा किंवा तुम्ही गायनॉकॉलॉजी म्हणा, तर ओलॉजी हा वर्ड ग्रीकमधनं आलेला आहे. ग्राफ म्हणजे तुम्ही जे कागदावर काढतात, तुम्ही आता त्याला अक्षर म्हणता, हे हे अक्षर आहे, परंतु तो पेनाने किंवा पेन्सिलने काढलेला ग्राफ असतो, त्या ग्राफच्या सेटला आपण अक्षराचं नाव दिलेलं आहे, त्याला ग्राफोलॉजी असा शब्द म्हटला जातो. आता हे सगळं करताना जर तुम्ही बघितलं तर माणूस जसा हसतो, माणूस जसा चालतो, या क्रिया त्याच्या मेंदू आणि नर्वस सिस्टीमकडनं केंद्रित केल्या जातात. तर सगळ्यात जास्त जॉईंट आणि मसल ज्या क्रीडेमध्ये वापरल्या जातात, ज्या क्रियेमध्ये वापरल्या जातात, ते हँडरायटिंग असतं आणि ते सुद्धा मेंदूकडनंच कंट्रोल केलं जातं, नर्वस सिस्टीमकडनंच कंट्रोल केलं जातं. त्यामुळे तुमच्या एक साधं सोपं माझं नेहमीच्या लेक्चरमधलं आवडतं वाक्य आहे की जमिनीच्या खाली असलेले भूकंप रिश्टर स्क्वेलद्वारे कागदावर येतात, तर तुमच्या मनातले असलेले भूकंप तुमच्या कळत नकळत तुम्ही लिहिताना कागदावर येतात. आणि ते वाचणं आणि त्या पद्धतीत त्याचा अर्थ लावणं, ह्याला म्हणतात इंटरप्रिटेशन ऑफ अ सायकॉलॉजी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.